देवाच्या वचनाकडे आपण जाऊ. परमेश्वराचं वचन हे आपल्या आत्मिक जीवनासाठी फार गरजेचं आहे. विधर्मी लोकांकडून शिकण्याची गरज आहे की ते देवाच्या वचनाला किंवा त्या गोष्टीला किती महत्त्व देतात, किती स्थान देतात. गेल्या दिवसात आम्ही पुणे भागात गेलो होतो. सतीशभाई आणि आम्ही सोबत होतो. गाडीत जात असताना आमच्या गप्पा चालल्या होत्या. सतीशभाई आणि अमोद सिंग त्यांची सेवा आहे बेहरीनमध्ये पण आणि दुबईमध्ये पण, म्हणजे जे अरब राष्ट्र आहेत त्या ठिकाणी काही देशांमध्ये ते जाऊन सेवा करतात. तर बेहरीन आणि दुबई या ठिकाणी जे सेवेला जातात तर ते सांगत होते की जे मुस्लिम लोक आहेत त्या ठिकाणी राहणारे अरब लोक ज्यांना आपण म्हणतो, तर ते इतके कट्टर आहेत त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये किंवा धर्माच्या बाबतीमध्ये, आणि ते खूप पवित्र जीवन जगायला बघतात. इवन ते कपडे सुद्धा असे वापरतात की ज्या कपड्यांद्वारे सुद्धा पाप मध्ये शिरायला, म्हणजे इतका ते प्रयत्न करतात की आपल्या काही कोणत्याच अशा गोष्टी न घडाव्यात की जेणेकरून देवाला आपण त्या ठिकाणी दुखवू. तर मला त्यांनी बोलता बोलता एक गोष्ट सांगितली होती की ते कुराण सुद्धा घरात ठेवत नाही. ते स्वतःच्या घरात कुराण सुद्धा ठेवत नाही. का? तर ते म्हणतात की आपली ती योग्यताच नाही की आपल्या घरामध्ये आपण कुराण ठेवा. समजतंय का? तर जसं आपण बायबलला म्हणतो वर्ड ऑफ गॉड की देवाचे शब्द बायबल, तर ते म्हणतात की कुराण इतकं पवित्र आहे की ते आम्ही आमच्या घरात सुद्धा ठेवू शकत नाही. एवढं भय ते परमेश्वराचं धरतात, एवढं भय ते देवाच्या वचनाचं धरतात, एवढी पवित्रता आणि एवढं मोठं स्थान. मला एक सांगा, काय देवाचं वचन आपल्यासाठी काय तेवढं भय? मला एक सांगा प्रियांनो, देवाला आपण कुठं बघतो? देव कोण आहे? देव कुठं आहे? देव ना चर्च मध्ये आहे, देव ना एखाद्या फोटोमध्ये आहे, देव ना क्रॉस मध्ये आहे. देव आहे कुठं? देव वचनामध्ये आहे. हालेलुया. परमेश्वर वचन आहे. देव जेव्हा तुम्ही बायबलकडे बघता, जेव्हा तुम्ही वचनाकडे बघता, त्यावेळेस एका पुस्तकाकडे बघू नका, तरी त्यामध्ये असलेल्या एका व्यक्तीकडे बघा जो ज्याने तुम्हाला निर्माण केलेला आहे. हालेलुया. म्हणून उत्पत्तीचं पुस्तक आणि ज्यावेळेस वचनाची सुरुवात होते त्यावेळेस तुम्ही वाचा, परमेश्वराचं वचन जे आहे ना प्रियांनो, त्या वचनाची सुरुवातच त्या ठिकाणी काय आहे? प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. हालेलुया. प्रारंभ हा फक्त देवाला ठाऊक आहे, जो तुम्ही आणि मी पाहिलेला नाही, कोणा मनुष्याने तो पाहिलेला नाही. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये म्हटलंय की प्रारंभ आणि शेवट तोच आहे, आदि अंत अल्फा ओमेगा हा परमेश्वरच आहे. हालेलुया. वचनाची सुरुवातच त्या ठिकाणी केलेली आहे. त्या वचनाच्या सुरुवातीलाच आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराची ओळख होती की देव कोण आहे ज्याने सर्व काही निर्माण केलं. देव कोण आहे ज्याच्यामध्ये सर्व काही निर्माण झालं. देव कोण आहे असं एक सामर्थ्य, अशी एक व्यक्ती की जिच्या जीवनात, जिच्याद्वारे, जिच्या विचारांद्वारे, जिच्या शब्दांद्वारे सर्व काही रचलं गेलं, तो आहे परमेश्वर. हालेलुया. ह्या गोष्टी ज्या आहेत ना प्रियांनो, याची ओळख, ह्या देवाची ओळख, या जिवंत परमेश्वराची ओळख हे बायबल आहे, देवाचं वचन जे आपल्याला करून देतं. आज सर्वात जास्त जर दुर्दैवाची गोष्ट जर काही असेल ख्रिस्ती जीवनामध्ये, तर ती ही आहे की ख्रिस्ती व्यक्तीला देवाच्या वचनाचं महत्व माहिती नाही. ख्रिस्ती व्यक्ती परमेश्वराचं वचन गांभीर्याने घेत नाही. बाकी सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेतात. रविवारी चर्चला येणं तुम्ही गांभीर्याने घ्याल, तुम्ही दान दशांश देणं कदाचित गांभीर्याने घ्याल, आरोग्य परमेश्वर देतो ही गोष्ट आपण गांभीर्याने घेऊ, परमेश्वर सामर्थ्य आहे ही गोष्ट आपण गांभीर्याने घेऊ. पण बऱ्याचदा जी गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे ती आपण घेत नाही, ती आहे परमेश्वराचं वचन. हालेलुया. बाकी कोणत्याच गोष्टीला परमेश्वराला संतोष नाहीये प्रियांनो. पण तुम्ही परमेश्वराच्या वचनाकडे कसं बघता? प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला एक गोष्टीची खात्री आहे की तुम्ही आणि मी ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो तोच खरा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभू परमेश्वर मोशेला मी आहे. हालेलुया. माझ्याशिवाय कोणी नाही. जर तुम्हाला ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, खात्री आहे की हा एकच परमेश्वर आहे ज्याला तुम्ही आणि मी मानतो, तर मला सांगा, तुम्ही आणि मी त्या जिवंत परमेश्वराच्या वचनाकडे कोणत्या भयाने त्या ठिकाणी पाहतो, कोणत्या विश्वासाने पाहतो? काय तो आदर परमेश्वराच्या वचनाबद्दल आपल्या जीवनामध्ये आहे का? काय ते भय परमेश्वराच्या वचनाबद्दल आपल्या जीवनामध्ये आहे का? काय देव जेव्हा परमेश्वराचं वचन आपण ऐकतो, वचन आपण वाचतो, काय आपण असा विश्वास ठेवतो का की माझ्याशी देव बोलत आहे, माझ्याशी परमेश्वर बोलत आहे? मनुष्याला बाजूला ठेवा, मनुष्य काही नाही करू शकत प्रियांनो, पण देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. परमेश्वराच्या वचनाला त्या ठिकाणी प्रथम स्थान द्या. परमेश्वराच्या वचनाकडे त्या भयाने बघा की परमेश्वर आपल्याशी बोलत आहे.
हालेलुया. कदाचित स्वप्नाद्वारे परमेश्वर जर तुमच्याशी बोलला ना, तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सुधरून जाल. तुम्ही लगेच म्हणाल की हा प्रभू माझ्याशी बोलला. का? कारण आपल्याला स्वप्न दिसलं, आपण तो मध्ये अनुभूती घेतली आपण ती की परमेश्वर माझ्याशी बोलला. कदाचित जर प्रकाश पडला आपल्यावर आणि परमेश्वराची वाणी जर आपल्या कानावर आली, कदाचित तो प्रसंग तुम्हाला बदलू शकतो. का? कारण तुम्ही बघत आहात, तुम्ही अनुभव करत आहात. पण तुम्हाला माहिती का, प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही अनुभूती परमेश्वर देत नाही. हालेलुया. बायबल मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो थोमाला, थोमा विश्वास ठेवणारास. हालेलुया. जो बघून विश्वास ठेवतो त्यापेक्षा जो न बघता विश्वास ठेवतो तो धन्य आहे. हालेलुया. हालेलुया. ज्यांनी बघून विश्वास ठेवला, प्रभू म्हणतो ते नाही, पण जे न बघता विश्वास ठेवतात ना, ते काय आहेत? धन्य आहे. न बघणारे म्हणजे कोण? जे फक्त परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून चालतात. ते अपेक्षा नाही करत की मला प्रकाश दिसावा, ते अपेक्षा नाही करत की प्रभू तू मला दिसावा. जसं मोशेने हट्ट केला की प्रभू मला तुला बघायचं आहे. हालेलुया. तुला बघायचं आहे हा हट्ट आपला नसावा प्रियांनो, कारण ती योग्यता पण आपली नाहीये. परमेश्वर जो आहे तो आहे, हा विश्वास आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. परमेश्वराला बघण्यासाठी दुसरं काही कुठे जाण्याची गरज नाही, देवाकडे वेगळं काही मागण्याची गरज नाही. देव तर वचनामध्ये आहे. हालेलुया. बघा परमेश्वराला वचनामध्ये. तुम्हाला माहिती का, देवाचं खरं रूप मनुष्याला, कोणीही असो, मनुष्याला, इवन योहान ज्याला प्रगटीकरण झालं तो सुद्धा, देवाचं खरं रूप स्वर्गात गेल्याशिवाय कोणाला दिसू शकत नाही. हालेलुया. जोपर्यंत मनुष्य स्वर्गात जात नाही ना, तुम्हाला माहिती का, जेव्हा योहानाला प्रगटीकरण झालं तर तो काय म्हणतोय की मला एक राजासन मांडलेलं दिसलं आणि त्याच्यावर मला एक यास्पे आणि सार्दिक अशा रत्नांसारखं काहीतरी चमकताना चकाकताना त्या ठिकाणी दिसतं. देवाचा चेहरा नाही पाहिला त्याने फक्त ते वैभव पाहिलं परमेश्वराचं, ते गौरव पाहिलं परमेश्वराचं. हालेलुया. त्याने परमेश्वराचा चेहरा तो नाही बघू शकला. तो तुम्ही आणि मी केव्हा बघू? ज्या वेळेस तुम्ही आणि मी स्वर्गीय जीवनामध्ये एक रूपांतरित शरीर घेऊन जाऊ. हालेलुया. रूपांतरित शरीरामध्ये तुम्ही परमेश्वराला त्या ठिकाणी बघू शकता. खरं रूप परमेश्वराचं तुम्ही आणि मी नाही बघू शकतच नाही, लक्षात घ्या. पण देवाला जर खऱ्या अर्थाने बघायचे, परमेश्वराला जर खऱ्या अर्थाने शोधायचे, तर एक मात्र ठिकाण आहे, ते म्हणजे देवाचं वचन. हालेलुया. परमेश्वराचं वचन जे आहे ते देवाची ओळख तुम्हाला आणि मला देतं. म्हणून वचन कोण सांगतंय, कसं सांगतंय, याला काहीच अर्थ नाही. वचन ज्या वेळेस आपण ऐकतो, वचन ज्या वेळेस आपण वाचतो, तर देव माझ्याशी बोलत आहे हा विश्वास तुमचा आणि माझा असला पाहिजे. हालेलुया. मग त्यावेळेस जे काही प्रभू आपल्याशी बोलतो ना, आणि जे काही प्रभू आपल्याशी सांगतो ना, ते आपण केलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. विधर्मी लोक एखाद्या भक्ताकडे जातात आणि भगत त्यांना सांगतो की तुम्हाला अशा अशा गोष्टी कराव्या लागतील, केलं तर काम होईल, नाही केलं तर काम होणार नाही. एनी हाऊ कंडिशन ते ती गोष्ट पूर्ण करतात. समजते का? की जेणेकरून आपली जी समस्या आहे ती सुटावी. बरोबर की नाही? आपली जी समस्या आहे ती सुटावी म्हणून त्या भक्ताचं ऐकून ते त्या पद्धतीने वागतात आणि ती गोष्ट करतात. तुम्हाला माहिती का, ही मूर्तीपूजा आहे. आणि पहिली गोष्ट तर तो सैतानाच्या आत्म्याने चालतो, तीच ते सोडून नाही. आज ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा ख्रिस्ती भगत आहे की ज्यांचं लोक आज ऐकत आहेत. माझं बोललं कदाचित पटणार नाही, पटू नका देऊ, काही फरक पडत नाही. तुम्हाला माहिती का, मनुष्याचं ऐकून चालणं म्हणजे भक्ताप्रमाणेच आहे. ही मूर्तीपूजा. वचन जर तुम्हाला आणि मला दिलेलं आहे ना, हे कशासाठी दिलेलं आहे मला सांगा? परमेश्वराचं वचन हे पाळण्यासाठी आहे. याच्या बाहेर जाऊन कोणी दुसरं काही शिकू नाही शकत. हालेलुया. मी परमेश्वराचा दास, देवाचा सेवक म्हणून जर इथं वेदीवर उभा आहे ना, तर मी या ठिकाणी माझ्या मनाच्या आणि बुद्धीच्या गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत. त्याला वचनाचा आधार पाहिजे. परमेश्वर ईर्ष्यावान परमेश्वर आहे. हालेलुया. तो स्वतःचा गौरव कोणाच मनुष्याला देत नाही. जरी आज मी वचनाचा प्रचार केला, एखाद्या ठिकाणी जाऊन परमेश्वराच्या वचनाचा प्रचार केला, लोकांनी म्हटलं की सर किती छान बोलले, मी बोललोच नाही. बोलणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि तो फक्त तुमच्याशी नाही बोलला, तर तो माझ्याशी पण बोलला. हालेलुया. देवाचं वचन स्वीकारायला आपण शिकलं पाहिजे प्रिया. देवाचं स्थान कोणा व्यक्तीला त्या ठिकाणी देऊ नका. आज ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा तीच परिस्थिती लागू होते जी विधर्मी लोकांच्या जीवनामध्ये आहे. आज त्या ठिकाणी जर मी एखादा दास म्हणून जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं, मला देवाने असं दाखवलं की तू अशा पद्धतीने वागलं पाहिजे, तू असं करशील तर तुला ती गोष्ट भेटेल, लक्षात घ्या, तो व्यक्ती लगेच ऐकेल ती गोष्ट, तो लगेच ऐकेल. पण तो हे नाही म्हणणार की परमेश्वराच्या वचनात तो ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे. हालेलुया. परमेश्वराच्या वचनामध्ये ऑलरेडी या गोष्टी दिलेल्या आहेत. परमेश्वराने सांगितलेलं आहे तू काय केलं पाहिजे.
एक वचन वाचू आपण. अब्राहमाला ज्यावेळेस परमेश्वराने पाचारण केलं, आपण एक वचन वाचू. 12 अध्याय, उत्पत्ती 12 अध्याय आणि पहिली 2 वचनं वाचू. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. बायबलमध्ये म्हटलेलं आहे की अब्राहमाला परमेश्वराने काय केलं? पाचारण केलं. आणि अब्राहमाला सांगितलं, तुझं सगळं सोड, घरदार सोड, तुझे नातेवाईक सोड, आणि मी सांगतो त्या देशामध्ये जा. तुझ्याद्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेन. नीट लक्ष द्या. या ठिकाणी अब्राहमाला अभिवचन जे भेटलेलं आहे ना, ते कोणतं आहे? तुझ्याद्वारे मी काय निर्माण करेल? मोठे राष्ट्र. बघा, नीट लक्ष द्या. राष्ट्र मिळेल हे अभिवचन आहे अब्राहमाला. राष्ट्र तुझ्याद्वारे मी निर्माण करेल हे अब्राहमाचं अभिवचन आहे. आणि त्या अभिवचनावर विश्वास ठेवून अब्राहम निघाला. अब्राहम ह्या विश्वासाने नाही निघाला की माझे गुरढोरं वाढतील. अब्राहम ह्या विश्वासाने नाही निघाला की माझी संपत्ती वाढेल. अब्राहम या विश्वासाने नाही निघाला की माझ्याकडे धन संपत्ती येईल. अब्राहम फक्त त्या वचनावर विश्वास ठेवून निघाला की मी तुझ्याद्वारे एक मोठं काय निर्माण करेल? राष्ट्र निर्माण करेल. लक्षात घ्या, अब्राहमाचा विश्वास आणि अब्राहमाचं चित्त आणि अब्राहमाचं लक्ष त्या अभिवचनाकडे आहे की परमेश्वर बोलला की तो माझ्याद्वारे काय निर्माण करेल? एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. त्या वचनावर विश्वास ठेवून अब्राहमाने प्रवास सुरू केला. हालेलुया. आता पुढे वाचू आपण. उत्पत्तीच्या पुस्तकात 13वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून वाचा. अब्राम आपली बायको, आपले सर्वस्व आणि लोट यास घेऊन मिसर देश सोडून नेगेबकडे गेला. तो कळप, रुपे व सोने यांनी संपन्न होता. मग मजला करीत करीत तो नेगेब पासून बेथेल पर्यंत गेला. बेथेल व यांच्या दरम्यान त्याने आरंभी डेरा दिला होता. त्या ठिकाणी तो आला. त्याने प्रथम वेदी बांधली होती, त्या स्थळी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. अब्रामाबरोबर लोट जात होता. त्याची मेंढरे, गुरे, ढोरे व पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. काय म्हटलंय? तो प्रदेश त्यांना पुरत नव्हता. त्यांची मालमत्ता एवढी झाली अब्राम आणि लोटाची की तो प्रदेश त्यांना पुरत नव्हता. आता मला एक सांगा, काय अब्रामाने देवाकडे मागितलं होतं की मला संपत्ती दे, मला मालमत्ता दे? नाही, अब्रामाची मागणी नव्हती. त्याच्यावर त्याने विश्वास पण ठेवलेला नव्हता की मला हे भेटेल असं. हालेलुया. अजून तर अब्रामाद्वारे राष्ट्र निर्माण झालं नाही. तुम्हाला माहिती का, अब्रामाच्या हयातीमध्ये राष्ट्र निर्माण नाही झालं. अब्राहम जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत इस्रायल राष्ट्र त्याच्याद्वारे निर्माण झालं नाही. तो भटकतच राहिला. तो इकडून तिकडं, तिकडून इकडं ते डेरे देत राहिले. आपल्याला माहिती की अब्राहम मेल्यानंतर याकूब सुद्धा भटकला. याकोबाचे 12 वंशज जे आहेत ते मिसर देशामध्ये गुलामगिरीमध्ये राहिले. या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहे. त्यांना स्थायी नगर तोपर्यंत भेटलं नाही जो प्रियांनो ती परमेश्वराची योजना होती. हालेलुया. स्थायी नगर, स्थायी देश, त्यांचं राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी त्यांना भेटलं नाही. लक्षात घ्या. आपल्याला पाहायला मिळतं की नंतर आपण पाहतो की मोशेद्वारे परमेश्वर त्यांना मिसर देशातून घेऊन गेला आणि कनान देशामध्ये त्यांची वस्ती झाली. हालेलुया. त्या ठिकाणी नंतर आपण पाहतो की राष्ट्र त्या ठिकाणी एक समूह म्हणून त्या ठिकाणी ते एकत्र राहायला लागले. तोपर्यंत नव्हतं. मग मला एक सांगा, अब्रामाने ज्यावेळेस प्रवास सुरू केल्यानंतर परमेश्वर त्याला आशीर्वादित करत होता. परमेश्वर त्याची मालमत्ता वाढवत होता. परमेश्वर त्याला धन संपत्तीने विपुल करत होता. परमेश्वर अब्रामाची वृद्धी करत होता. पण ही गोष्ट अब्रामाला न कळत होत होती. हालेलुया. अब्रामाचा टार्गेट एकच आहे, काय? की परमेश्वर काय बोलला? मी सांगतो तिथं जा, तुझ्याद्वारे मी काय करेल? मोठं राष्ट्र निर्माण. बस त्याचा टार्गेट एकच आहे की परमेश्वर जे माझ्याशी बोलला मोठं राष्ट्र निर्माण करेल. याच्यासाठी त्याला सर्वात गरजेची गोष्ट काय होती? मूलबाळ. हालेलुया. की जर माझ्याद्वारे मोठं राष्ट्र निर्माण झालं पाहिजे तर अब्रामासाठी सर्वात अगोदर प्रायोरिटी काय होती? की त्याला काय नव्हतं? मूलबाळ नव्हतं. त्याची बायको वांस होती, तिला मूलबाळ होत नव्हतं. अब्रामाला माहिती की परमेश्वर जे बोललेलं आहे ना की मी तुझ्याद्वारे एक मोठं राष्ट्र निर्माण करेल, तर अब्रामाला सगळ्यात मोठी अपेक्षा देवाकडून एकच होती की परमेश्वरा तू माझ्या पोटी काय देशील? एक मुलगा देशील. हालेलुया. तर त्याच्यापासून राष्ट्र निर्माण होणार आहे. प्रियांनो, ह्या विश्वासाच्या मागे अब्राहम चालत होता. हालेलुया. पण परमेश्वर न कळत अब्रामाला केव्हा आशीर्वादित करत होता ना हे त्याला कळलं सुद्धा. तुम्हाला माहिती का देवाचं वचन काय सांगतं? प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात.
हालेलुया. हालेलुया. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. फक्त परमेश्वराचं राज्य आणि त्याची धार्मिकता हे मिळवण्यासाठी अब्राहम झटत होता. त्याला ह्या गोष्टी मिळत गेल्या. कशा मिळत गेल्या? एवढ्या मिळत गेल्या की अब्राहम आणि लोटाला, तुम्हाला माहिती का, नुसता अब्राहम आशीर्वादित नाही झाला, तर त्याच्या संगतीला जे होते ते पण आशीर्वादित होत होते. लोटाचं ते समर्पण होतं नव्हतं आपल्याला नाही माहिती. लोटाने सदोम आणि गमोरा निवडला याच्यावरूनच कळून जातं लोटाचं मन काय होतं. हालेलुया. कारण ज्यावेळेस लोटाला अब्राहमाने एक ऑप्शन दिलं की तू निवड, चारी बाजूला बघ, तुला जो भाग वाटेल तो निवड. तू जर पूर्वेकडे गेला मी पश्चिमेकडे जाईल, तू जर दक्षिणेकडे गेला तर मी उत्तरेकडे जाईल. हालेलुया. अब्राहम त्याला म्हणतो तू निवड, कारण अब्राहमाला माहिती होतं की हा देश, तो देश, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कोणतीच दिशा मला आशीर्वादित करणार नाही, मला फक्त परमेश्वर आशीर्वादित. हालेलुया. हालेलुया. आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. म्हणून जरुरी नाही की तू कोणती दिशा निवडतोय, जरुरी नाही तू कोणता प्रदेश निवडतोय. लोट त्यामुळे आशीर्वादित होता कारण तो अब्राहमासोबत होता. हालेलुया. तो त्या दर्शनासोबत होता. अब्राहमाला परमेश्वराने दिलेलं दर्शन आणि अब्राहमाच्या जीवनाबद्दल परमेश्वराची योजना, या योजनेमध्ये लोट चालत होता ना, म्हणून तो आशीर्वादित होत होता. ज्यावेळेस अब्राहमापासून लोट विभक्त झाला, वेगळा झाला, तुम्हाला आणि मला माहिती काय परिस्थिती आली. लोटाला आपलं सर्वस्व सोडून पळावं लागलं. हालेलुया. सगळं सोडावं लागलं, घरदार वगैरे सर्व सोडून फक्त जीव वाचला लोटाचा, बाकी काहीच वाचलं नाही. सगळं एका दिवसात कंगाल झाला लोट, काहीच राहिलं नाही त्याच्याकडे. त्याची बायको पण मेली, ती पण मिठाचा खांब झाली, काहीच उरलं नाही लोटाकडे. एका दिवसात कंगाल झाला. तुम्हाला माहिती का? कारण लोट त्या योजनेमध्ये नव्हता. जोपर्यंत अब्राहमासोबत होता तो आशीर्वादित होता. हालेलुया. कारण अब्राहम आशीर्वादित होता कारण तो देवाच्या इच्छेप्रमाणे चालत होता. हालेलुया. अब्राहमाचं लक्षच नव्हतं त्याच्या संपत्तीकडे, अब्राहमाचं लक्षच नव्हतं त्याच्या धनाकडे, अब्राहमाचं लक्षच नव्हतं त्याच्या मालमत्तेकडे, अब्राहमाचं लक्षच नव्हतं आशीर्वादाकडे. कारण अब्राहमाचं लक्ष एकाच गोष्टीकडे होतं की देव बोलला की तुझ्याद्वारे मी काय निर्माण करेल? राष्ट्र निर्माण करेल. अब्राहमाला परमेश्वराने दुसऱ्यांदा दर्शन दिलं आणि दाखवलं, बघ आकाशातले तारे दिसतात का? तो म्हणतो हो प्रभू. बघ समुद्रातली वाळू तुला मोजता येईल का? नाही प्रभू, मी तुझी संतती अशीच निर्माण करेल. हालेलुया. अब्राहम म्हणतो कसं काय परमेश्वरा, माझ्या घरात जन्मलेला जो माझा दास आहे तोच माझा एलिएझर काय होणार? या संपत्तीचा मालक होणार, कारण माझ्या पोटी काय नाही, मुलगा. अब्राहमाला शून्य आहे त्याची संपत्ती त्याच्या दृष्टिकोनात, त्याची मालमत्ता त्याच्या दृष्टिकोनातून शून्य आहे. का? कारण तो म्हणतो माझ्याकडे तेच नाही ज्याची मला गरज आहे. हालेलुया. मी त्याच्यासाठी तर झटतोय, मी त्याच्यासाठी तर तुझ्या मागे येतोय, मी त्याच्यासाठी तर तुला त्या ठिकाणी हात मारतोय, मी त्याच्यासाठी तर तुझ्या आज्ञा पाळतोय. हालेलुया. प्रियांनो नीट लक्ष द्या, परमेश्वराने तुम्हाला आणि मला का निवडलं? परमेश्वराची योजना तुमच्या आणि माझ्या जीवनाबद्दल काय आहे? परमेश्वराची बुलाहट तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे? का प्रभूने तुम्हाला आणि मला पाचारण केलं? जर आपण पाचारण सोडलं तर परमेश्वराकडून येणारे सर्व आशीर्वाद आपण सोडतो. नीट लक्ष द्या. लोटाने तो मार्ग सोडला, लोटाने ती संगती सोडली, लोटाने ती सहभागिता सोडली, लोट शापित झाला आपल्याला पाहायला मिळतो. लोटाकडे काहीच उरलं नाही. लोट एका क्षणामध्ये त्या ठिकाणी शापित होऊन गेला. सदोम आणि गमोरा निवडलं होतं त्याने स्वतःच्या इच्छेने. लोटाने ज्या ठिकाणचे लोक दुष्ट आणि पापी होते असं बायबल म्हणतो, अतिशय घाण प्रकारचे पाप हे सदोम आणि गमोरामध्ये त्या ठिकाणी होत होते. आणि तो भाग लोटाने निवडला केवळ काय बघून की तिथं हिरवळ आहे, तिथं पाणी मुबलक प्रमाणात आहे, यार्देनेचं खोरं आहे ते, आणि म्हणून तिथं खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आणि तिथं आपण सुखी राहू शकतो, तिथं आपण आशीर्वादित राहू शकतो, तिथं आपली मालमत्ता अजून वाढेल, तिथं आपण अजून आशीर्वादित होऊ. त्याने विचार नाही केला अब्राहमाचा की हा कुठं राहील, याला कुठं पाणी मिळेल, याच्यासाठी आहे का, याच्या गुराढोरांसाठी आहे का जागा. त्याने त्याच्या काकाचा विचार नाही केला की माझा काका कुठं जाऊन राहील. त्याने फक्त स्वतःचा विचार केला. त्याने पाहिलं नजरेने की हा इकडे जर मी गेलो तर इथं माझा फायदा आहे. हालेलुया. फायदा तिथं नाही जिथं आपल्याला वाटतो, फायदा तिथं आहे जिथं परमेश्वर आपल्यासोबत आहे. हालेलुया. बुद्धीने, मनाने, विचाराने आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं हे केलं तर माझा फायदा आहे, असं वागलो तर माझा फायदा आहे. तुम्ही काही विचार करतात त्याच्यात तुमचा फायदा नाही. विचार हा करा की जर देव माझ्यासोबत आहे तर माझा फायदा आहे. हालेलुया. काहीही करा पण परमेश्वर आपल्या सोबत असला ना तरच त्याच्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद आहे. जर देव आपल्याला सोडून गेला, आपण देवाचा मार्ग विसरलो, परमेश्वराचा मार्ग आणि रस्ता जर आपण त्या ठिकाणी सोडला, प्रियांनो लक्षात घ्या आशीर्वाद आपल्या सोबत राहणार नाही. अब्राहम परमेश्वराची आज्ञा पाळत होता, अब्राहम परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालत होता, अब्राहम देवाला खुश करण्याचा प्रयत्न करत होता.
हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून स्त्रियांनो, परमेश्वर जो आहे तो अब्राहमावर खुश होता. परमेश्वर जो आहे त्याचं लक्ष अब्राहमाकडे होतं. ज्यावेळेस इसाक झाला अब्राहमाला, इसाक झाल्यानंतर अब्राहम जो आहे त्या अब्राहमाची परीक्षा परमेश्वराने पाहिली की जा तुझ्या मुलाला काय कर, माझ्यासाठी बली अर्पण कर इसाकाला. अब्राहमाला परमेश्वराने इसाकाच्याच बाबतीत का सांगितलं असेल बरं की जा आणि तुझ्या मुलाला अर्पण कर असं? इश्माएलच्या बाबतीत का नाही ही आज्ञा परमेश्वराने दिली? इश्माएल कोणाचा मुलगा होता? अब्राहमाचा. हगार जी आहे त्याची दासी, तिच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा आहे इश्माएल. मग मला एक सांगा, काय ती दासी पुत्र होता म्हणून अब्राहम त्याच्यावर कमी प्रेम करत होता का? नाही, तो पहिला मुलगा आहे ऍक्च्युली बघायला गेलो तर अब्राहमाचा. त्याच्या पोटी जन्माला म्हणजे त्याच्याद्वारे जन्माला आलेला हा पहिला मुलगा आहे इश्माएल. मग परमेश्वराने इश्माएलाबद्दल का नाही सांगितलं की जा आणि त्याला बली अर्पण कर? लक्षात घ्या, सारेच्या द्वारे जो पुत्र जन्माला आला ना त्याच्याद्वारेच परमेश्वराने त्या ठिकाणी सांगितलं की याला माझ्यासाठी अर्पण. कारण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अब्राहमाचा वेगळा आहे. हालेलुया. सारा किती वर्षाची होती जेव्हा ती गर्भवती झाली? आणि अब्राहम 100 वर्षाचा. त्याला माहिती हा जो आहे ना तो चमत्कारिक आहे. हालेलुया. कारण हगार जी आहे ना ती नव्हती 90 वर्षाची, म्हणून तिच्याद्वारे पोरगा झाला तो नॉर्मल आहे, तो एका नैसर्गिक पद्धतीने झाला. पण हा जो आहे ना ऍबनॉर्मल आहे. हालेलुया. कारण सारेला पण ती शक्ती नव्हती, ती 90 वर्षाची आहे, ती म्हातारी झालेली आहे. आणि त्या वयामध्ये अब्राहम 100 वर्षाचा असताना त्यांना कोण झाला? इसाक झाला. म्हणून त्याला माहिती हे देवाकडून आहे. हालेलुया. आपल्याला ओळखता आलं पाहिजे देवाकडून काय आहे. नीट लक्ष द्या. बऱ्याचदा ना आपण मिळवलेलं पण आपण म्हणतो की देवाकडून आहे. नाही, 2 प्रकारच्या गोष्टी परमेश्वर देतो किंवा आपल्याला भेटतात. एक, काही गोष्टी तुम्ही मिळवता आणि काही गोष्टी परमेश्वर देतो. हालेलुया. आपल्याला याच्यातला भेद कळला पाहिजे, कोणतं देवाकडून आहे आणि कोणतं तुमच्याद्वारे आहे. कारण इश्माएलाचा जो जन्म झाला तो कोणाच्या इच्छेमुळे झाला माहिती का तुम्हाला? अब्राहमाच्या आणि हगारेच्या नाही, सारेच्या इच्छेमुळे झाला. अब्राहमाची जी पत्नी आहे कोण? सारा, ती काय म्हणत होती? मला मुलगा पाहिजे, मला संतती पाहिजे, तर तुला मी माझी दासी पत्नी म्हणून करून देते आणि तू त्या ठिकाणी तुझ्याद्वारे मला त्या ठिकाणी मुलगा पाहिजे तिच्याद्वारे. हे सारेची इच्छा आहे, ही देवाची इच्छा नाहीये. नीट लक्ष द्या. सारेने त्याच्या पत्नीच्या इच्छेमुळे त्या ठिकाणी तो इश्माएल झालाय त्याला. आणि देवाची योजना कोणाबद्दल होती? सारेबद्दल. हालेलुया. परमेश्वर सारेद्वारे त्याला आशीर्वादित करणार होता. पण सारा स्वतःबद्दल काय विचार करते? माझ्याने कसं काय शक्य? कारण मी किती वर्षाची आहे? 90 वर्षाची. हालेलुया. ते आनंदी पण झाले असतील, मुलगा झाला, चला पेढे वाटा सगळ्यांना, नाही का? अरे पण ते देवाकडून नाहीये, ते परमेश्वराची योजना नव्हती ती की हगारेद्वारे तुम्हाला मुलगा व्हावा असं. परमेश्वराची ती योजना नव्हती. आणि म्हणून प्रियांना आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराच्या दूताने जेव्हा दर्शन दिलं ना परत एकदा अब्राहमाला त्या 3 लोकांनी, त्यावेळेस काय सांगितलं परमेश्वराने? पुढच्या वेळेस आम्ही येऊ त्यावेळेस सारेच्या हातामध्ये काय असेल? बाळ असेल. हे सारेने कधी विचार पण केलेला नव्हता, कारण ती विचार करत होती हाच इश्माएल आता आपला वंशज राहणार आहे. हालेलुया. शेवटी यालाच आपल्याला मूल बनवून घ्यावं लागणार आहे. ती पूर्ण माइंड सेट होता सारेचा झालेला, कारण ही तिची योजना होती, हे तिने ठरवलेला, हा तिचा निर्णय होता. लक्षात घ्या. पण देवाचा निर्णय, परमेश्वराची योजना ही त्यांच्या बुद्धीपलीकडची होती. 90 वर्षाची असताना सारा तुझ्याच पोटी मी मुलगा दे. हालेलुया. ओळखायला शिका की देवाकडून काय आहे, ओळखायला शिका परमेश्वराची योजना कशी असते. बऱ्याचदा आपण कमवतो, आपण मिळवतो, आपण प्राप्त करतो आणि आपल्याला वाटतं देवाने दिलं, परमेश्वराने दिलं. लक्षात घ्या, परमेश्वर जे देतो ना ते वेगळं आहे. परमेश्वर कसं देतो तुम्हाला माहिती का? परमेश्वर आहे ना तुमचा ज्ञान, तुमची बुद्धी, तुमचं प्रतिष्ठा, तुमचं पद याचा कसलाच उपयोग नाही करत. हालेलुया. परमेश्वर त्याचा गौरव कोणालाच घेऊ देत नाही. हालेलुया. समजतंय का? कदाचित मी म्हणेल की माझ्या ज्ञानामुळे, माझ्या ज्ञानामुळे, माझ्याकडे जो काही माझं बॅकग्राऊंड होतं त्याच्यामुळे, नाही, परमेश्वर त्याचा गौरव कोणालाच देत नाही. लक्षात. म्हणून अब्राहमाला आशीर्वादित करण्यासाठी पहिली अट होती देवाची, सगळं सोड, पहिले सगळं सोड आणि मग माझ्या मागे. हालेलुया. मोशेला निवडण्यासाठी परमेश्वराने पहिले त्याला रानात पाठवलं. मोशे रानात 40 वर्ष तिकडेच भटकला, गुरचार ढोरचार सगळं केलं, सगळं विसरून गेला त्या वर्षांमध्ये तो की मी काय शिकलो होतो त्या राजवाड्यामध्ये.
जे ज्ञान त्याने मिळवलेलं होतं, जी कला तो शिकलेला होता, ज्या सर्व गोष्टी. अहो मला एक सांगा, जर तुम्ही सैनिक आहात आणि सैनिक राहिल्यानंतर समजा तुम्हाला 2 वर्षांनी लगेच बाहेर काढलं आणि 40 वर्ष गुराढोरांमागे फिरून दिलं, पाठवून दिलं, तर काय मला सांगा, तुम्हाला बंदूक धरणं जमेल का? जमेल का? नाही जमणार. तुम्हाला परेड करणं जमणार नाही, तुम्हाला युद्ध करणं जमणार नाही. का? कारण आता तुम्ही कोणाच्या मागे फिरता किती वर्षांपासून? गुराढोरांच्या मागे. सगळं विसरून गेलात तुम्ही. मोशेला शून्य केलं परमेश्वराने निवडण्याच्या अगोदर. जुनं सगळं सोड, जुनं सगळं विसर, इथून नवीन सुरुवात होईल. हालेलुया, हालेलुया. आणि 80 वर्षाचा झाला मोशे त्यावेळेस परमेश्वराने त्याला निवडलं आणि म्हटलं आता जा फारो समोर जाऊन उभा राहा. तो म्हणतो प्रभू मला बोलता येत नाही, सगळं विसरून गेलो मी तिथंच. जे ज्ञान त्यांच्याकडूनच शिकलेलं होतं ना ते सगळं शून्य झालं, आता काय पाठवतो मला तिथे? तो म्हणतो जा, मी तुला निवडलं इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या प्रिय, तिथून मोशेला ज्ञान प्राप्ती सुरू झाली. तो जे शिकला होता मिस्र देशामध्ये ना, ते देवाकडून नव्हतं ते शिक्षण, पण आता जे शिक्षण त्याचं सुरू झालं 80 वर्षामध्ये ते देवाकडून आहे. हालेलुया. आतापर्यंत तो PhD झालेला होता मिस्र देशामध्ये, पण परमेश्वराने म्हटलं तुझी PhD तुझ्याचकडे ठेव, आता इथून तुझी PhD सुरू. हालेलुया. पौलाला ज्यावेळेस परमेश्वराने निवडलं ना, हा पौल ऑलरेडी ज्ञानाने भरलेला होता, परुषी होता, शास्त्राध्यापक होता. पौलाला सर्व नियमशास्त्र तोंडी पाठ होतं. पण देवाने ज्यावेळेस पौलाला निवडलं, मी नेहमी विचार करतो की पौलाला परमेश्वराने कोणासाठी निवडलं? यहुदी लोकांसाठी का परराष्ट्रीयांसाठी? पौल कोणाचा प्रेषित आहे? परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे. हालेलुया. वास्तविक बघता पौल नियमशास्त्राधीन होता, नियमशास्त्र त्याला तोंडी पाठ होतं, तो पुरुषी होता. जर पौलाला सेवाच द्यायची होती तर देवाने कोणामध्ये द्यायला पाहिजे होती? यहुदी लोकांमध्ये, इब्री लोकांमध्ये, जे नियमशास्त्र मानतात त्यांच्यामध्ये. पण परमेश्वराने उलट केलं. परमेश्वराने काय केलं? पेत्राला ती सेवा दिली, जो पेत्र शिकलेला नव्हता. हालेलुया. जो मासे पकडणारा होता, ज्याला काहीच माहिती नव्हतं. इव्हन ते लोक म्हणतात की याला ज्ञान आलं कुठून? हा एवढा कसं काय बोलू शकतो? कारण हा तर अशिक्षित आहे, हा तर शिकलेला नाही, तरी याच्यामध्ये हे ज्ञान कुठून? परमेश्वर पेत्राला उपयोगी करतो यहुदी लोकांसमोर आणि पौलाला उपयोगी करतो विधर्मी लोकांसमोर. विधर्मी लोकांसमोर त्याचं नियमशास्त्र काहीच कामाचं नव्हतं. हालेलुया. जे ज्ञान पौलाने प्राप्त केलेलं होतं ना, ते ज्ञान शून्य झालं तिथं, कारण त्या ज्ञानाचा उपयोगच नव्हता विधर्मी लोकांमध्ये सेवा करत असताना. परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे मग. देवाने त्यांनी मिळवलेलं ज्ञान शून्य केलं आणि मग एक नव्याने सुरुवात केली. आता मी देतो ते ज्ञान तू प्राप्त. हालेलुया. आपण काय मिळवलं, आपण काय प्राप्त केलं प्रियांनो, याच्याने काही फरक पडत नाही. परमेश्वराकडून मला काय मिळालेलं आहे याच्याने फरक पडतो. हालेलुया. या माझ्या जीवनामध्ये, माझ्या मिळकतीमध्ये परमेश्वराचा किती वाटा आणि किती भाग आहे, याच्याने फरक पडतो की आपल्या जीवनाद्वारे परमेश्वर काय करतो. हालेलुया. परमेश्वराची इच्छा समजून घ्या, परमेश्वराची योजना समजून घ्या. आज आपल्याला वाटतं की सर्व गोष्टी आहेत ते देवाने मला दिलं, देवाने काय दिलं हे आपल्याला कळलं पाहिजे. कारण अधिकार तर सैतानाकडे पण देण्याचा. नीट लक्ष द्या. तो तर येशूला म्हणत होता तू माझ्या पाया पड, हे सगळं वैभव तुला देऊन टाकेन. याचा अर्थ वैभव कोणाच्या हातात आहे? सैतानाच्या पण हातात. तू येशूला म्हणतो की या जगाचं वैभव मी तुला काय करेल देऊन. अरे ज्याने स्वर्गीय वैभव पाहिलेले, जगाचं वैभव त्याच्या डोळ्यात धूळ आहे. हालेलुया. तो येशू काय तुझ्या समोर झुकेल का? नाही. मनुष्य झुकतो ना पण सैतान असेल वैभवासाठी, कारण त्याने अजून स्वर्गीय वैभव नाही पाहिलं ना मनुष्याने. मग त्याला वाटतं जगिक वैभव तरी प्राप्त करून घेऊ. गेहेजी जो आहे, गेहेजी कोणत्या वैभवाच्या मागे लागला? जगाच्या वैभवाच्या मागे लागला. आणि अलिशा कोणत्या वैभवाकडे बघत होता? स्वर्गीय वैभवाकडे बघत होता. हालेलुया. हा, अलिशा म्हणतो हे ते दिवस नाहीत की आपण लोकांकडून हे पैसे घ्यावे. गेहेजीला वाटलं हा येडा झाला, पैशाशिवाय वैभव भेटेल का? नाही भेटणार. म्हणून गेहेजीने पळत जाऊन त्या ठिकाणी तो पैसा परत आणला. नीट लक्ष द्या. वैभव सैतान पण देतो आणि वैभव हे परमेश्वराकडे पण आहे. हालेलुया. पण त्याच्यामध्ये पण आपल्याला भेद कळला पाहिजे, कोणतं देवाकडून आणि कोणतं मनुष्याकडून आहे. हालेलुया. जे दिसणारं आहे, जे तुमच्या देहाला सुखावतं, जे देहाला बरं वाटतं, जे देहाला आनंद देतं, ते वैभव जगाचं आहे. जे आत्म्याला आनंदित करतं ते वैभव स्वर्गाचं आहे. हालेलुया. ते परमेश्वराकडून आहे. हालेलुया. मला एक सांगा, गाडीमध्ये बसल्यावर आपल्याला असं वाटतं हा देवाच्या आत्म्याने भरून गेलो मी, वाटतंच नाही? कारण ते कोणतं वैभव आहे?
जगाचा. तुमच्या बंगल्यामध्ये बसून तुम्हाला असं वाटतं का, हा वाव, पवित्र आत्म्याची उपस्थिती आली बरं का, कारण 15 लाखाचा बंगला मी बांधला. वाटतं असं कधी? वाटतं का? वाटेल का? नाही. का नाही वाटतं? कारण ते वैभव कुठला आहे? जगाचा. देवाचं वैभव काय असतं? परमेश्वराचं वैभव काय असतं? ज्या ठिकाणी भले ती झोपडी असेल, घर असेल, बंगला असेल, महल असेल, पण जर परमेश्वर माझ्यासोबत आहे, हालेलुया, जर देवाची उपस्थिती माझ्यासोबत आहे, ते माझ्यासाठी वैभव आहे. हालेलुया, ते माझ्यासाठी वैभव आहे. लक्षात घ्या प्रियांनो, मला खूपदा ते शब्द आठवतात देवाच्या दासाचे, की एका देवाच्या दासाने असं म्हटलंय की जो व्यक्ती परमेश्वराच्या समोर नेहमी गुडघे टेकतो, जगात कोणत्याही व्यक्ती समोर उभा राहू शकतो. हालेलुया, कोणत्याही व्यक्ती समोर उभा राहू शकतो. त्याला कोणीच खाली पाडू शकत नाही, कारण त्याच्यासोबत कोण आहे? परमेश्वर. दाविदाला माहिती होतं माझ्यासोबत कोण आहे? परमेश्वर माझ्या बाजूने लढेल. आज तो परमेश्वर गोल्याताला तो म्हणतो, आज तो परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. हालेलुया. वैभव केव्हा भेटलं दाविदाला कळलं पण नाही. दाविदाला कळलं पण, कारण तो वैभवाच्या नाही, देवाच्या मागे होता. समजते का? शोधावं लागतं. वैभव शोधत फिरतं तुम्हाला जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत असतो. हालेलुया. हा, म्हणून देवाचं वचन म्हणतं, प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी कुठे येतील? तुमच्या मागे येतील. दाविदाला शोधत फिरले लोक, अरे कुठे हा, कुठं गुरं चारायला गेलाय? कारण घरी कोण आलेला आहे? शमूएल. एक संदेष्टा घरी येऊन उभा आहे. कशासाठी? तर दाविदाला काय करण्यासाठी? अभिषेक, राजपदाचा अभिषेक करण्यासाठी. हालेलुया. वैभव आपल्याला शोधतं जर आपल्यासोबत परमेश्वर आहे तर. त्याचे भाऊ आहेत ना, त्यांच्याबद्दल निवड नाही परमेश्वराची. परमेश्वर त्यांना ओळखत नव्हता, परमेश्वराला त्यांची निवड नव्हती, पण परमेश्वराचं लक्ष दाविदाकडे. भले तो जंगलात आहे, भले तो कुठेतरी दूर गेलेला आहे, भले तो मनुष्याच्या नजरेसमोर नाही, पण तरी परमेश्वराची नजर मात्र दाविदासोबत आहे, कारण परमेश्वर दाविदासोबत आहे. हालेलुया. वैभव त्याला शोधत फिरते. शाऊल जेव्हा राजा झाला त्याच्या अगोदर शाऊल काय शोधत फिरत होता? गाढव. आणि देव त्याला शोधत आहे, वैभव त्याला शोधत आहे. हालेलुया. शाऊलाच्या किश जो त्याचा बाप, त्याचे सर्व गाढव हारून गेले आणि त्याच्या मुलाला शाऊलाला पाठवलं, जा गाढव शोध. आता शमूएलाला परमेश्वराने सांगितलं, अरे त्या शाऊलाला जाऊन काय कर? अभिषेक कर. हालेलुया. आणि शाऊल कोणाच्या मागे पळतोय? गाढवांच्या मागे. ज्यावेळेस शमूएलाला शाऊल भेटला ना, शाऊलाला शमूएल काय म्हणतो माहिती का? अवघी इस्रायलाची संपत्ती आणि धन कोणाचे? तुझं आहे. काय तो म्हणतो? अवघी इस्रायलाची संपत्ती आणि धन कोणाचं आहे? पण तू कोणाच्या मागे फिरतोय? गाढवांच्या मागे. हालेलुया. अरे बाबा, अवघी इस्रायलाची संपत्ती आणि धन तुझं आहे. तो म्हणतो, माझं घराणं इस्रायलाच्या सर्व घराण्यातून कनिष्ठ आहे, आमच्या माय बापाचं घराणं. तुम्ही असं कसं काय म्हणता? अरे तुला इस्रायलाचा राजा म्हणून परमेश्वराने नियुक्त केलेला. हालेलुया. परमेश्वर सोबत असणं गरजेचं आहे. देवाची योजना आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. देव आपल्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रियानो, परमेश्वराच्या योजनेमध्ये चालणं आपण शिकलं पाहिजे. परमेश्वराची योजना जाणून घेतली पाहिजे. काय देवाकडून आहे, काय मनुष्याकडून आहे, काय जगाकडून आहे, काय स्वर्गाकडून आहे, याचा भेद आपल्याला कळला पाहिजे. हालेलुया. आणि ज्यावेळेस तो भेद आपल्याला कळतो ना, त्यावेळेस आपण त्या इच्छेप्रमाणे परमेश्वराच्या चालतो, त्या परमेश्वराच्या योजनेनुसार आपण चालतो. पैसा, धन, संपत्ती, वैभव हे मिळवण्याची गोष्ट नाही, हे परमेश्वर देत असतो. हालेलुया. जेव्हा आपण मिळवतो तर आपला वेळ वाया जातो. नीट लक्ष द्या. देव आपला वेळच वाया जाऊ देत नाही जेव्हा परमेश्वर देतो. समजते का तुम्हाला? लोक जगातले म्हणतात ना, अधिक कष्ट केले तर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. रात्रंदिवस कावाड कष्ट केले तर या गोष्टी मिळतात. तसं नाहीये. देवाच्या लोकांसाठी हे वेगळं सूत्र आहे. तुम्ही देवाला वेळ द्या, देवासाठी श्रम करा, परमेश्वराला अधिक समय द्या. हे परमेश्वर तुमची गरज पूर्ण करेल, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल, परमेश्वर तुमचे भांडार त्या ठिकाणी भरून टाकेल. हालेलुया. प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी जाता, बाकी सगळ्या गोष्टी तो तुम्हाला देईल. हालेलुया. आज प्रभूने जर आपल्याला ह्या गोष्टी दिलेल्या आहेत तर आपल्याला भेद कळला पाहिजे. हे देवाकडून आहे का मी मिळवलेलं आहे? आपण मिळवलेलं असेल तर संपून जाईल, देवाने दिलेलं असेल ना तर ते कधी जात नाही. हालेलुया. हा, ती विधवा जी होती ना सारफत येथील, तिचं भांडार कधीच आटलं नाही. का? कारण ते कोणी दिलेलं होतं? परमेश्वराने प्राप्त दिलेलं होतं, म्हणून तिचं भांडार त्या ठिकाणी कधीच त्या ठिकाणी आटलं नाही. सेवेमध्ये पण तोच भाग आहे. रेशीत जे होते ना
त्यांना देव पुरवठा करत होता, म्हणून त्यांना सेवेमध्ये कसलीच गरज भासली नाही, कसलीच अडचण भासली नाही. आज सेवेमध्ये अडचणी येतात, आज सेवेमध्ये समस्या येतात. का माहिती का? कारण आपल्याला वाटतं की आपल्याला गोळा करावा लागेल. परमेश्वर पुरवठा करतो. हालेलुया. परमेश्वर देतो, परमेश्वराद्वारे सर्व कार्य होतं. परमेश्वर देणार आहे, आपल्याला फक्त देवाच्या योजनेमध्ये चालणार आहे. जसं अब्राहमाने परमेश्वराची इच्छा पूर्ण केली. ज्यावेळेस आपण आशीर्वादित होतो प्रियांनो, अब्राहमाने त्या संपत्तीकडे लक्षच दिलं नाही. नीट लक्ष द्या. तो फुलून आला नाही, तो भरून गेला नाही, त्याला अहंकार आला नाही, त्याला मीपणा आला नाही. अब्राहमाच्या जीवनामध्ये कोणतीच अशी गोष्ट नव्हती, कारण त्याचं दुर्लक्ष होतं त्याच्या संपत्तीकडे. हे तर लोकांना दिसत होती याची संपत्ती वाढली, त्याला दिसत नव्हती की माझी संपत्ती वाढली. समजते का? अब्राहमाला दिसतच नव्हतं त्याची संपत्ती वाढली, हे तर लोकांना दिसत होतं की याची संपत्ती वाढलेली आहे. बायबलमध्ये कुठं असं म्हटलंय कधी अब्राहमाने अहंकार केला त्याच्या संपत्तीबद्दल, त्याच्या पैशा अडक्याबद्दल, त्याच्या धनसंपत्तीबद्दल? ज्या वेळेस लोटाला बंदी बनवून घेऊन गेले होते, कदारला गोमर या ठिकाणचा राजा आणि 4 राजे होते, 5 राजे होते, त्यांनी जेव्हा आक्रमण केलं सदोम आणि गोमराच्या राजांवर आणि त्यांना बंधक करून ते घेऊन गेले, त्यावेळेस अब्राहमाने 300-350 लोक जे त्याच्यासोबत होते त्यांना निवडलं आणि त्यांना घेऊन त्याने चढाई केली आणि अब्राहमाने त्यांच्यावर जय प्राप्त केला. आणि जय प्राप्त करून अब्राहम लोटाला, त्याच्या परिवाराला आणि सर्व लूट घेऊन परत येत होता. तुम्हाला माहिती आहे, उत्पत्तीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि त्यावेळेस त्याला शालेमाचा राजा म्हणजे मल्कीसदेक हा त्याला सामोरा आला आणि त्याने अब्राहमाने त्याला दशांश दिला. आणि जसा मल्कीसदेक त्याला सामोरा आला तसाच सदोमाचा राजा सुद्धा अब्राहमाला सामोरा आला. आणि त्या सदोमाच्या राजा का सामोरा आला? कारण अब्राहमाने त्यांच्यावर जय प्राप्त करून सदोमाचे लोक परत आणलेले होते. नीट लक्ष द्या. मग सदोमाचा राजा काय म्हणतो अब्राहमाला, ही लूट तुम्हीच ठेवा, कारण तुम्ही हा विजय प्राप्त करून आम्हाला आणून दिलेला आहे ना, तर ही लूट तुम्ही घ्या, याच्यातलं आम्हाला काहीच देऊ नका. अब्राहम म्हणतो, फक्त माझा पुतण्या लोट आणि त्याचे लोक एवढेच मी घेईल, तुझा एक सुतळीचा धागा सुद्धा मी घेणार नाही. असाच शब्द आहे तिथं, तुझा एक सुतळीचा धागा सुद्धा मी घेणार नाही. उद्या उठून तू असं नको म्हणायला की तू अब्राहमाला संपन्न केलंस. हालेलुया. उद्या उठून तू असं नको म्हणायला की अब्राहमाला तू संपन्न केलंस. याचा अर्थ अब्राहमाचा काय? विश्वास. मला कोण संपन्न करतं? परमेश्वर. फक्त परमेश्वराने मला संपन्न केलेला आहे. तोंडाने बोलू नका प्रियांनो की तुमच्या शेतीमुळे तुम्ही संपन्न झाले, तुमच्या नोकरीमुळे तुम्ही संपन्न झाले, तुमच्या शिक्षणामुळे तुम्ही संपन्न झाले, तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही संपन्न झाले. जर तुम्ही परमेश्वराचा गौरव चोराल, लक्षात घ्या, तिथूनच उतरती कळा लागायला सुरुवात होऊन जाईल. हालेलुया. संपन्न फक्त परमेश्वर करतो. जर देवाचा अनुग्रह असेल, परमेश्वराचा हात असेल, तर त्या ठिकाणी संपन्न. अब्राहम म्हणतो, तुझ्या सुतळीचा एक धागा सुद्धा मी घेणार नाही, तुझ्याचकडे ठेव. का? कारण उद्या उठून तूच म्हणशील की मी अब्राहमाला संपन्न केलं. तो अब्राहम म्हणतो, अरे सगळं सोडून आलो मी देवाच्या मागं, तू काय मला देशील? हालेलुया. सगळं सोडून आलो मी देवाच्या मागं, तू काय मला देशील? त्या परमेश्वराने मला काहीच कमी ठेवलेलं नाही. हालेलुया. प्रभू उगाचच प्रेम नव्हता करत अब्राहमावर, तर अब्राहम होता पण तसा, देवावर खूप नितांत प्रेम होतं, म्हणून स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला सुद्धा बली अर्पण करायला निघून गेला. विचारच केला नाही पुढचा मार्ग काय होईल. ज्या दिवशी परमेश्वराने अब्राहमाला दर्शन दिलं की इसाकाला घेऊन जा, रात्रभर झोपला असेल का अब्राहम? एकुलता एक मुलगा आहे ना, 100 वर्षाचा असताना ज्या इसाकाला दिलं, त्याला मला उद्या कुठे घेऊन जायचंय? डोंगरावर. कशासाठी? बली अर्पण करायला. विचार करा त्याच्या मनाची अवस्था काय असेल की माझ्या मुलाला मलाच मारायचंय तिथं जाऊन. हालेलुया. तरी गेला इसाकाला घेऊन. देव उगाचच अब्राहमावर प्रेम नाही करत, ते समर्पण आहे अब्राहमाचं. हालेलुया. याला म्हणतात देवाची आज्ञा पाळणं, याला म्हणतात परमेश्वराच्या योजनेमध्ये चालणं, याला म्हणतात परमेश्वराची इच्छा पूर्ण करणं. अब्राहमाच्या बाबतीत देव प्रत्येक गोष्टी तोडतोय. कोणती? एक तर तू तुझे नातेवाईक सोड, घरदार सोड, तोडली परमेश्वराने. जर तू त्यांना धरून ठेवशील तर पुढचं अभिवचन तुझ्या जीवनात पूर्ण होणार नाही. नीट लक्ष द्या. देवाच्या मार्गात चालण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी सोडावं लागतं. तुम्ही दोघं गोष्टी धरून नाही चालू शकत. अब्राहमाला परमेश्वर म्हणतो, यांना सोड तर पुढे जाशील. हालेलुया. नेता हे तुला म्हणतील की इथंच बस आमच्या डोळ्यासमोर आणि इथंच मर, इथंच मातीमध्ये जा,
परमेश्वर म्हणतो तू पहिल्यांदा तुझं घरदार तुझे नातेवाईक सोड, मी सांगतो त्या देशामध्ये जा, तुझ्याद्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेन. हालेलुया. समर्पण, त्याग, काही गोष्टी सोडल्याशिवाय तुम्ही देवाची इच्छा पूर्ण नाही करू शकत. हालेलुया. पहिली गोष्ट तर ती सोडली अब्रामाने. दुसरी गोष्ट, ज्या एकुलत्या एक मुलावर तुझा सगळ्यात जास्त जीव आहे ना, आता त्याला माझ्यासाठी काय कर, बली अर्पण कर. हालेलुया. प्रत्येक ती गोष्ट जी जवळ आहे अब्रामाला, देव परमेश्वर तिथं तोडत आहे अब्रामाला. परमेश्वर त्याला म्हणतो हे सोड माझ्यासाठी. अब्राहम गेला इसाकाला घेऊन. किती अद्भुत सीन आहे तो. नुसता मनात विचार करा की त्याच्या दासाला घेऊन गेला, डोंगराच्या पायथ्याशी गेल्यावर दासाला म्हणतो तू इथंच थांब. इसाकाच्या खांद्यावर त्याने लाकडं दिली, एक सुरा आपल्या हाती घेतला, विस्तव घेतला आणि ते डोंगरावर चढायला लागले. हालेलुया. हा, एक बाप आपल्या मुलाला अर्पण करण्यासाठी जात आणि लाकडं कोणाच्या खांद्यावर, त्याच्याच खांद्यावर. कोणाचे लाकडं आहेत ते? येशू ख्रिस्ताने जो वधस्तंभ वाहिला ना, येशू ख्रिस्ताने जो वधस्तंभ वाहिला ना, हे त्याचं प्रतीक आहे. अब्रामाला फक्त परमेश्वराने अनुभव दिला, स्वतः परमेश्वराने ते करून दाखवलं. हालेलुया. अब्रामाला फक्त परमेश्वराने अनुभव दिला. बघ, स्वतःचा मुलगा जेव्हा लाकडं वाहतो ना स्वतःच्या मरणाचे, कसं वाटतं? येत्या काळामध्ये मी माझ्या मुलाला या जगामध्ये पाठवणार आहे. तो स्वतःचा वधस्तंभ स्वतःच वाहिला. हालेलुया. जेव्हा इसाकाला झोपवलं गेलं वेदीवर मारण्यासाठी, अब्रामाने जेव्हा त्या ठिकाणी तो सुरा उचलला, परमेश्वराने त्याला मरू दिलं नाही. परमेश्वराने म्हटलं अब्रामा आपला हातावर, मारू दिलं नाही परमेश्वराने. परमेश्वराला अब्रामाचा मुलगा मरतोय हे देव बघू शकला नाही, पण स्वतःचा मुलगा मरत असताना परमेश्वराने तोंड फिरून दिलं. स्वतःचा एकुलता एक मुलगा प्रभू ख्रिस्त हा ज्यावेळेस त्या क्रूस कामावर तडफडत मरत होता ना, त्यावेळेस परमेश्वराने स्वतःचं मुख फिरून घेतलं. कोणासाठी? फक्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. इसाकाच्या मरण्याने कोणाचेच पाप क्षमा होणार नव्हते हे परमेश्वराला माहिती होतं. तिथं फक्त परीक्षा होती अब्रामाच्या विश्वासाची. पण माहिती का, येशूच्या रक्ताद्वारे अखिल सृष्टीच्या पापांची क्षमा होणार होती. म्हणून देवाने स्वतःचं तोंड फिरून घेतलं की मी नाही बघू शकत माझ्या मुलाला मरताना. हालेलुया. हालेलुया. अब्राम फक्त परीक्षेत आला, पण परीक्षेतून प्रभूनेच त्याला बाहेर काढलं. नीट लक्ष द्या. देवाच्या मार्गात चालत असताना अडचणी येतील, अडखळणे येतील, परीक्षा येतील, पण त्या परीक्षेतून मार्ग सुद्धा परमेश्वरच काढतो. जेव्हा इसाकाचं अर्पण परमेश्वराने म्हटलं बस तू आता सुरा आवर, त्यावेळेस लगेच प्रभू म्हटला बघ तिथं एडका अडकलेला आहे, यावेळी हिरे परमेश्वर आहे, पुरवठा केला त्यांनी. तू तुझ्या मुलाला नको अर्पण करू, त्या एडक्याला इथं का, त्याचं रक्त इथंच आहे. हालेलुया. प्रोव्हिजन करणारा परमेश्वर आहे, पुरवठा करणारा परमेश्वर. त्याने त्याच्या जागी लगेच परमेश्वर परीक्षा पाहतो, विश्वासाची परीक्षा पाहतो, प्रेमाची परीक्षा पाहतो. त्या परीक्षेत आपण टिकणं गरजेचं आहे, पण सोडल्याशिवाय टिकू शकत नाही. घरदार सोड, नातेवाईक सोड, आपला देश सोड, आणि मी सांगतो तिथे जा. आपल्या मुलाला अर्पण कर, काहीतरी अर्पण करणं, काहीतरी सोडणं, काहीतरी त्याग करणं. त्यावेळेस त्याशिवाय तुम्ही देवाची योजना पूर्ण करू शकत नाही, परमेश्वराची इच्छा पूर्ण करू शकत नाही. देवाची योजना आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्याग करणं गरजेचं आहे. हालेलुया. एक शेवटचं वचन वाचून मी संपेल. अनुवादाचं पुस्तक आपण काढू. अनुवाद. अनुवादाचं पुस्तक 28वा अध्याय. अनुवाद 28. आणि 47 वचन वाचा. अनुवाद 28 आणि वचन 47. कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर याची सेवा केली नाही. नीट लक्ष द्या. अनुवाद 28 मध्ये आशीर्वाद पण आहे आणि अनुवाद 28 मध्ये श्राप पण आहे. हे वचन श्रापाबद्दल आहे. परमेश्वर काय म्हणतो या ठिकाणी इस्रायल लोकांना, कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना, म्हणजे काय, सर्व गोष्टी भरपुरीने आहेत, खाणं पिणं राहणं सगळ्या गोष्टी देवाने कशा दिल्या, भरपूर, समृद्ध आहे, समृद्धी, सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने. हालेलुया. नुसती सेवा करणं गरजेचं नाहीये. कशी करणं गरजेचं आहे? आनंदाने आणि उल्हासाने. हालेलुया. उल्हास कशाला म्हणतात? उल्हास
उल्हास कसा असतो? आनंद वेगळा आहे, उल्हास वेगळा आहे. नाही, उल्हास कसा आहे? एखादी गोष्ट आपण उल्हासाने करतो, एखादी गोष्ट आनंदाने करतो. उल्हास म्हणजे काय? एक उकळी फुटती. हालेलुया. उल्हासित मन कसं असतं? एक उकळी फुटती. उल्हास. रस्त्यात 100 रुपयाची नोट सापडली. आनंद होतो, पण मध्येच काय होतात? गुदगुल्या होतात ना, कारण आपण काहीच आपण कष्ट केले का नाही. अचानक अकाउंटला 5,000 रुपये आले. काय होतं? हा, उल्हास वाटतो. वा, मी काहीच केलं नाही ना कारण, आणि अचानक मला पैसा भेटला. याला होता उल्हास. हालेलुया. आनंद आणि उल्हास. प्रभू म्हणतो सेवा कशी करायला पाहिजे? आनंदाने आणि उल्हास. कोणी सांगतं म्हणून नाही, कोणी बळजबरी करतं म्हणून नाही, करायला पाहिजे म्हणून नाही. कशी? आनंदाने आणि उल्हास. हालेलुया. पौल म्हणतो की सेवा तर मला करणंच आहे, सुवार्थ मला सांगणंच आहे. जर मी नाही सांगितले तर माझी केवढी दुर्दशा होणार. हालेलुया. प्रतिफळ भेटलं तरी, नाही भेटलं तरी तू म्हणतो मला करणंच आहे. हालेलुया. मोबदला भेटला तरी, नाही भेटला तरी ही माझ्यावर सोपवलेली आहे, असं पौल त्या ठिकाणी. याला म्हणतो आनंदाने आणि उल्हासाने. करावं लागतं म्हणून नाही, जबाबदारी आहे म्हणून नाही, दुसरं काही करू शकत नाही म्हणून नाही. हालेलुया. तर उल्हासाने आणि देवाचं वचन म्हणतो ना, संतोषाने देणारा देवाला आवडतो. हालेलुया. काही द्या देवाला, सेवा करा, मन द्या, जीवन द्या, पैसा द्या, कसा द्या? संतोषाने द्या. हालेलुया. आनंदाने आणि उल्हासाने द्या. हालेलुया. ते परमेश्वर आहे. इथं बायबल काय म्हणतं अनुवादच्या पुस्तकामध्ये? कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासाने, उल्हासित मनाने आपला देव परमेश्वराची सेवा केली नाही. अनुकूलतेत जर तू प्रभूची सेवा केली नाही, प्रतिकूलतेत केली असती का? हा, प्रभू म्हणतो की तू अनुकूलतेत नाही केली. तुला अनुकूलता का दिली? कारण तू सेवा करा. नाही तर तुला प्रतिकूलतेतच ठेवलं असतं मी. पण जर मी तुला प्रतिकूलतेमधून काढून अनुकूलतेमध्ये आणलं तर माझी अपेक्षा होती तू देवाची काय करावी? सेवा करा. पण तू केली नाही. मग पुढचे श्राप तुम्हीच वाचून घ्या घरी जाऊन, मी नाही सांगत. कारण इथं मी श्राप देण्यासाठी नाही, आशीर्वादित करण्यासाठी उभा आहे. हालेलुया. हा, प्रभूने सुद्धा आहे ना श्राप स्वतःच्या तोंडून नाही उच्चारले इस्रायल लोकांसंदर्भात. काय म्हटलं प्रभूने? तुम्हीच 2 डोंगरांवर उभे राहा. तुमच्यातलेच लोक 2 डोंगरांवर उभे राहा. एकाने काय बोलायचा? आशीर्वाद. दुसऱ्याने काय उच्चारायचे? तुमच्याच तोंडाने तुम्ही सांगा. म्हणून मी नाही सांगत की श्राप काय आहेत, ते तुम्हीच घरी जाऊन वाचा आणि तुमच्याच तोंडाने कबुली द्या की श्राप कशामध्ये आहे. देवाचं वचन स्पष्ट. मी परत एकदा सांगतो प्रियांनो, जर तुम्ही आणि मी परमेश्वराचं वचन स्वीकारत नसू तर तुम्हाला माहिती का आपल्यापेक्षा धर्मी ते आहे ज्यांना देव माहिती नाही तरी सुद्धा ते पालन करतात. मुस्लिम लोकांबद्दल सुद्धा परमेश्वराची योजना आहे. ते एके दिवशी नक्कीच तारले जाणार आहे. तो समय, तो काळ प्रभूने त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. लक्षात घ्या. हा, त्यांची ही धार्मिकता आज जरी कामाची नाही ना, उद्या कामात येईल त्यांना. लक्षात घ्या. आज जरी ती कामाची नाही त्यांच्या, उद्या नक्की 100% त्यांना कामात येणार आहे. तर तुमचं आणि माझं काय? आपल्याला तर आजच देवाने देऊन ठेवलंय सगळं. हा, मग आज आपण किती भय धरतो परमेश्वराचा? आज आपण किती गांभीर्याने परमेश्वराच्या मागे चाललो आहोत? वचन तर आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आता बघा याच्यातून देव दिसला का नाही? बघा ऐकायचं का नाही? परमेश्वराच्या वचनाचा आदर करायचा का नाही? परमेश्वराचं वचन स्पष्ट म्हणतं, त्या वचनावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून चालण्याचा प्रयत्न करा. प्रियांनो, आज देवाची इच्छा हीच आहे. आशीर्वाद उगाचच नाही भेटत. अब्राहम उगाचच विश्वासाचा बाप नाही झाला. अब्राहमाला त्या ठिकाणी राष्ट्रांचा पिता उगाचच नाही म्हटलं गेलं. तर अब्राहम तसंच जीवन जगला. तो देवाच्या योजनेमध्ये चालला. आशीर्वादाकडे लक्ष नाही दिलं तर त्याला कळलं पण नाही किती आशीर्वाद येऊन गेला. हालेलुया. इस्रायल राष्ट्राकडे हेंबर पाणी नसतं तरी जगातली सर्वोत्कृष्ट शेती जी आहे ती इस्रायलची आहे. मुठभर राष्ट्र आहे इस्रायल, तरी सुद्धा अमेरिका सारखा देश हा इस्रायल राष्ट्रामध्ये मिलिटरीला पाठवतो ट्रेनिंग देण्यासाठी की जा त्यांच्याकडून शिका काहीतरी, की मिलिटरी कशी असते, सैनिक कसे असतात, शस्त्र कसे असतात. अशी अद्भुत टेक्नॉलॉजी आज इस्रायलकडे आहे. जगातला असं कोणताच देश नाही की ज्या देशामध्ये इतर देशातले विमानं जात नाही. असं सगळीकडे जातात. इव्हन नॉर्थ कोरियामध्ये पण जातात. पण इस्रायल एक मात्र असा देश आहे की बाहेरच्या विमानाला त्यांच्या देशामध्ये अजून सुद्धा परवानगी नाहीये. फक्त इस्रायलची विमानं इस्रायलमध्ये जातात. त्यांच्या सीमेमध्ये दुसरं विमान जाऊ शकत नाही. हा त्यांचा प्रोटोकॉल आहे, हा त्यांचा नियम आहे.
त्यांच्या बाहेरच्या देशांपर्यंतच विमानांना संधी आहे. इस्रायलचंच विमान इस्रायलच्या बॉर्डर मध्ये क्रॉस करतं. लक्षात घ्या, मुठभर राष्ट्र आहे इस्रायल. कुठून आला एवढा घमंड? कुठून आला एवढा ऍटिट्यूड? हा ऍटिट्यूड त्यांचा नाही, हा ऍटिट्यूड परमेश्वराचा आहे. हालेलुया. ते स्वतःला राजाची मुलं समजतात. समजते का तुम्हाला? ते स्वतःला कोणाची मुलं समजतात? राजा आहेत ते राजाची मुलं. त्या जिवंत परमेश्वराचा वंश आहे. निवडलेल्या त्या अब्राहामामुळे त्या विवचन त्यांच्या सोबत आहे. हालेलुया. अब्राहामामुळे परमेश्वराची कृपा त्यांच्या सोबत आहे. देव अब्राहामासोबत होता म्हणून आज इस्रायलासोबत आहे. लक्षात घ्या. आज आपण काय आहोत? आपण आपल्या लेकरांना कमवून काहीच देऊ शकत नाही, काहीच देऊ शकत नाही. तुम्ही देवाला सोबत घेऊन चाला, तुमचा देव लेकरांसोबत आपोआप येईल. हालेलुया. आपल्या पिढीला आपण तसंच आशीर्वादित करू शकतो, अन्यथा आपला पैसा आपल्या पिढीला आशीर्वादित करू शकत नाही. पैशाने पिढी नाचते. नीट लक्ष द्या, पैशाने पिढी काय होते? नाचते. पण परमेश्वर जर आपल्या सोबत असेल ना तर आपली पिढी आशीर्वादित होते. देव ह्या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. प्रार्थना करू. धन्यवाद पिता, तुझी स्तुती करू. या समयाबद्दल आभार आणि उपकार मानतो. तुझ्या जिवंत वचनाबद्दल धन्यवाद देतो. तू महान परमेश्वर. प्रभू, आज परत एकदा तू आमच्याशी बोलला, त्याबद्दल तुला धन्यवाद आणि स्तुती करतो. परमेश्वर, आज आमची मन कठीण होऊ देऊ नकोस. तर प्रभू, जे वचन आम्ही स्वीकारलं, ऐकलं, परमेश्वर पिता त्या वचनावर विश्वास ठेवून चालणं आम्हाला शिकवलेलं. प्रभू, मजमूर्खावर तुझा अनुग्रह केलास, त्याबद्दल धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाला तुझ्या इच्छेप्रमाणे सांगणं शिकव. जसा अब्राहम तुझ्याशी विश्वास योग्य होता, तो तुझ्यासोबत चालला. जसा हनोक परमेश्वर 300 वर्ष तुझ्यासोबत चालला, आम्हाला देखील तुझ्यासोबत चालणं शिकव. आणि प्रभू, तू आम्हाला सोडू नकोस. तुझी कृपा आमच्याकडे. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे तुलाच देतो प्रभू. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गुण नावाने.